छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईतली पहिली सभा। मोदींनी केलेल्या नकली संतान या टीकेवर उद्धव ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू। गुजरात दंगलीनंतर मदत करणाऱ्या बाळासाहेबांच्या पुत्राचा मोदींनी नकली संतान म्हणून उल्लेख केला। टीव्ही9च्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची खंत। समोर खड्डा आहे हे सांगणारा मित्र फडणवीसांनी गमावला। मातोश्रीची बदनामी थांबावी, फडणवीसांसाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील। टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी सभेत विकासावर एक वाक्य बोलून दाखवावं, त्यांनी केलेलं विकासाचं काम सांगावं। 3000 रुपये देण्यास तयार, फडणवीसांचं आव्हान। आम्ही आमच्या कामाचं मुंबई मॉडेल काढलं, तसं फडणवीस आणि मोदींनी त्यांच्या शासित राज्यांमधील विकास दाखवावा। मी 1 लाख रुपये देईन, उद्धव ठाकरेंचं प्रति आव्हान। आम्ही दोघं भाऊ एकत्र आल्यानं त्यांना मिरची का लागते, भाजपनं मतदानाचा हक्क हिरावून घेतला। टीव्ही9 मराठीच्या रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा निशाणा। बाळासाहेब ठाकरे सुद्धा पुण्यात जन्मले होते, फडणवीसांना नागपूरकर म्हणणाऱ्या राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचं उत्तर। तर मुंबई माझी कर्मभूमी असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। बाळासाहेबांचा जन्म पुण्यातील, पण बाळासाहेबांनी मुंबई अदानीच्या घशात घातली नाही, उद्धव ठाकरेंचा निशाणा। तर शिवसेनेनं त्यांची ओळख करून दिल्यानंच हे मंत्रालयात दिसतायत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार। फडणवीसांपासून मोदींपर्यंत त्यांचं निवडणुकीतील एक असं भाषण दाखवा की जे हिंदू मुस्लिम वादाशिवाय झालं। उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रति आव्हान। महाराजांनी सुरत स्वराज्यासाठी लुटली, मात्र हे इंग्रजांपेक्षाही भयानक पद्धतीनं मुंबई लुटत आहेत। उद्धव ठाकरेंचा महायुतीवर आरोप। मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाका, शिवतीर्थवर आवर्जून इंजिनमध्ये बसून या। मुंबईतील शाखांना भेट देताना राज ठाकरेंची फटकेबाजी। पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे काही जण निवडणुका आल्यावर उगवतात। काही जणांना विकासात रस नाही, तिजोरीत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। महायुतीनं केलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये उद्धव ठाकरे अडकले, दोन्ही भावांनी आधीच एकत्र यायला हवं होतं, टायमिंग चुकलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ठाकरे बंधूंवर टीका। गिरीश महाजन अप्रामाणिक लाकूड तोड्या, झाडं कापायला घेतली, तसंच प्रामाणिक कार्यकर्त्यांची तिकीटं कापली। राज ठाकरेंच्या टीकेवरून एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा। नाशिक महापालिकेतील मतदारांनी दोन्ही नेत्यांना आजमावलंय, हेमंत गोडसेंचा राज ठाकरे आणि फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा। नाशिकची जनता यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नक्कीच संधी देईल, गोडसेंची प्रतिक्रिया। शिंदेची शिवसेना हा अमित शहांचा पक्ष, राऊतांची टीका। कायदा संविधानानुसार शिवसेना आणि चिन्ह परत द्यावं लागेल, जेव्हा चिन्ह जाईल तेव्हा एकनाथ शिंदेंना लाथा घालून बाहेर काढतील, राऊतांचा हल्लाबोल। 2.5-3 वर्षात नाशिकमध्ये विकास कामं केली, आमचं काम बोलतं। काही लोकांनी मागे नाशिक दत्तक घेतलं होतं, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। अमरावतीत भाजप आणि रवी राणांच्या स्वाभिमानीची युती तुटली, स्वाभिमानीला सोडलेल्या 6 जागांवर भाजपकडून अपक्षांना पाठिंबा। भाजपचे डॉक्टर नितीन धांडे यांची माहिती, मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच युती तुटली। गाफील राहू नका, दुबार मतदार घुसवले आहेत। 15 तारखेला 2-4 लोकांना फोडलं तर कुणी दुबार मतदानाची हिंमत करणार नाही, दुबार मतदानावरून अमित ठाकरे आक्रमक। आदित्य आणि अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे एकत्र, ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री नितेश राणेंची टीका। नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात प्रचार। मीरा भाईंदरमधील खोट्या गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न। रश्मी शुक्लांकडून निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे अहवाल सादर। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। संजय पांडेंची नार्को टेस्ट करावी, संजय पांडेंच्या मागे कोणाचे अदृश्य हात आहेत हे समोर आलं पाहिजे, अमित साटम यांची मागणी। मवियाच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप। खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। महायुतीनं रचलेल्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकले, ठाकरे बंधूंच्या युतीवरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचं थोडं तरी आव्हान, मात्र मनसेचं आव्हान नाही। निवडणुकीनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, हे चित्र बदलणार, योगेश कदम यांचं वक्तव्य। 2 भाऊ एकत्र आल्यानंतर 2 चांगल्या गोष्टी झाल्या, मुंबई महाराष्ट्र एकवटला आणि दुसरा भाजपला धडकी बसली। अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, गाफील राहू नका, दुबार मतदार घुसवलेत। 15 तारखेला 2-4 लोकांना फोडलं तर कोणी दुबार मतदानाची हिंमत करणार नाही, अमित ठाकरेंचं वक्तव्य। वरळीतून आदित्य ठाकरे 6000 मतांनी निवडून आलेत, आदित्य ठाकरे काठावर पास झालेला विद्यार्थी, नितेश राणेंची टीका।
नागपूर बाहेरून सुंदर दिसतं पण इथे दिव्याखाली अंधार. नागपूरची स्थिती अत्यंत वाईट. प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. नागपूरमध्ये मोठमोठे नेते पण शहराची दुर्दशा. पटेलांचा नितीन गडकरींनाही टोला. संभाजीनगरमध्ये फक्त 44 दिवस पाणी येतं याचं वाईट वाटलं. मवियाचं सरकार पाडलं नसतं तर संभाजीनगरमध्ये रोज पाणी देऊन दाखवलं असतं. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर 2.5 वर्ष तुम्ही गोट्या खेळत होते का? मंत्री संजय शिरसाटांचा सवाल. पैज लावा. सांगली महापालिकेत भाजपच्या 55 जागा निवडून येतील. आगामी पालिका निवडणुकांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाकीत. भाजपनं राज्यातील राजकारण नासवलं. भाजप फक्त सत्तेसाठी धडपडतोय, त्यांना लोकांची काळजी नाही. भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली. बाळासाहेब थोरातांचा भाजपवर आरोप. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होत असतो. एकनाथ शिंदेंवर टीका करून डिस्टर्ब करणं कुणाला जमणार नाही. श्रीकांत शिंदेंची टीका. गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेवरून श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. माझ्या नादाला लागू नका. टांगापलटी आणि घोडे बेपत्ता होतील. मंत्री गणेश नाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान. तर पराभव दिसू लागल्यानं गणेश नाईक यांची मानसिक स्थिती बिघडली. नरेश म्हस्केंची गणेश नाईकांवर टीका. संभाजीनगरमध्ये कल्याण डोंबिवलीतील भाजपचं घुबड आलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून रवींद्र चव्हाणांचा घुबड असा उल्लेख. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बसणार. रवींद्र चव्हाणांनी दिली होती प्रतिक्रिया. पवारांचा पुण्यात भव्य रोड शो. एका कार्यकर्त्यानं चक्क क्रेनवर चढून घातला हार. शिवसैनिकांकडूनही अजित पवारांचं स्वागत. पुण्यात सर्वांसाठी मेट्रो पीएमपीएमएल बस प्रवास मोफत मिळणार. पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रकाशित. कुटुंबावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीचं आश्वासन. चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या घोषणांवर आक्षेप. पुण्यात सर्वांसाठी मेट्रो पीएमपीएमएल बस प्रवास मोफत मिळणार. या घोषणा करण्याआधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादी मनानं एकत्र म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध झाला. जर मनानं एकत्र आले नसते तर हे झालं असतं का? खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. अजित पवार भाजपच्या विरोधात गेले हे महत्वाचं. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. महेश लांडगे मोठा नेता त्यामुळे मी त्यांना चिल्लर वाटतो. अजित पवारांचा प्रहार. 2 दिवसापूर्वीच लांडगेंनी अजित पवारांवर केली होती एकेरी भाषेत टीका. महेश लांडगेंकडून अजित पवारांची फडणवीसांकडे भर सभेत तक्रार. युतीत फक्त भाजपनं इतरांचा सन्मान करायचा का? लांडगेंची तक्रार. निवडणुका आल्या की अनेक जणांना कंठ फुटतो. अजित पवारांबाबत लांडगेंनी भर सभेत तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. पुण्यात मोफत मेट्रो बसचा निर्णय शुद्धीतच घेतलाय. साधू संतांच्या विचारानं चाललोय. दारूच्या थेंबालाही शुभलो नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या बैठका. लांडगेंनी अजित पवारांवर केली होती टीका. नांदा सौख्य भरे, भांडा सौख्य भरे, एकत्रही रहा सौख्य भरे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रवरून विजय वडेट्टीवार यांचा सल्ला. फडणवीसांनी बाळासाहेबांची जन्मभूमी काढू नये. भाजपच्या स्टार प्रचारकांकडून मुंबई तोडण्याची चाचपणी सुरू आहे. अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून फडणवीसांनी उत्तर द्यावं. संजय राऊतांची टीका. कुणाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकणार नाही. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांची भाजप नेते के अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरून टीका. ठाण्यात सोमवारी ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा. गडकरी रंगायतन परिसरात प्रचार सभेचं आयोजन. अजित पवारांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची फाईल 6 महिने रोखून धरली होती. चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट. आता 5000 प्राध्यापकांची भरती होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मला जावं लागलं. चंद्रकांत पाटलांची माहिती. 13 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरमध्ये रोड शो. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नागपूरमध्ये भारतमाता चौक, तीननळ चौक, शहीद चौक, गांधी पुतळा या परिसरात रोड शो. दादरमधील शिवतीर्थवरील ठाकरे बंधूंच्या सभेविरोधात गुणरत्न सदावर्ते पोलिसात. ठाकरे बंधूंच्या सभेला विरोध करत सदावर्तेंची पोलिसात तक्रार. उद्धव ठाकरेंची गद्दारी म्हणजे आईच्या दुधाशी बेईमानी. अकोल्यात नितीन देशमुखांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. हिंदुत्वासाठी बाहेर पडलो म्हणणारे एमआयएम सोबत बसले. हे तुमचं हिंदुत्व का? नितीन देशमुखांचा सवाल. कोल्हापुरात कृष्णराज महाडिक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. 12 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो. कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर मुलाखत घेणार. लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्यासाठी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र. लाडकी बहीण द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड. काँग्रेसच्या पत्रावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. नाशिकच्या एकनाथ शिंदेंच्या सभेत कट्टर विरोधक सुहास कांदे, समीर भुजबळ एकाच मंचावर. समीर भुजबळ, सुहास कांदे यांनी एकमेकांना टाळलं. छत्रपती संभाजीनगरच्या विजयी सभेत राज ठाकरेंना घेऊन येणार. उद्धव ठाकरेंचं नागरिकांना आश्वासन. संभाजीनगरमधील सभेत शिवसेनेला विजयी करण्याचं ठाकरेंचं आवाहन.
उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा. शिंदेंची शिवसेना कार्यालयाजवळ येताच भाजपकडून घोषणाबाजी, जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही गट आमने सामने. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेचा महापौर होईल. विरोधकांनी स्वप्न पाहावी, दानवेंची प्रतिक्रिया. तर अंबादास दानवेंकडून रवींद्र चव्हाणांचा घुबड उल्लेख. या निवडणुकीत आपल्या मतांचं विभाजन टाळा. सर्व समाजासाठी आपापला नेता आहे, फक्त आपल्याकडे नेता नाही. तर पाना मोदींच्या नटबोल्टला ढिला करतोय. ओवेसींची अमरावतीत रवी राणांवर टीका. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. तर भाजपचा अहोरात्र प्रचार करते, नाराज नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंकडून उत्तर. अमरावतीत गुंडागर्दी करणारे अजित पवारांसोबत असणाऱ्या पक्षाचे आहेत. विरोध करायचा असेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं. यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांना सल्ला. पोरबंदर रोडवर झालेल्या अपघाताबाबत नरेंद्र मेहता यांची परिवहन मंत्री सरनाईकांवर टीका. तर नरेंद्र मेहतांनी ट्रॅफिक हवालदाराचं काम करावं. शेवटी 16 तारखेला मीरा भाईंदरची जनता त्यांना शहराबाहेर फेकणारच. प्रताप सरनाईकांची टीका. कुठल्या मोकळ्या जागा कुणी घशात घातल्या याची चौकशी करा. चुकीची कामं होत असतील तर स्थगिती घेऊन कामं थांबायला पाहिजे. अशोक चव्हाणांचं चिखलीकरांना उत्तर. मनपा निवडणुकीच्या तोंडावर परभणीत 50 कट्टे आले. त्याचा वापर निवडणुकीत होऊ शकतो. खासदार संजय जाधव यांच्याकडून संशय व्यक्त. पोलीस यंत्रणेनं अलर्ट राहावं असं आवाहन. अहिल्यानगर शहरात दहशत आणि दडपशाही सुरू. 35 केसेस. आम्ही केसेसला घाबरत नाही. अहिल्यानगरमधील सभेत गुलाबराव पाटील यांचा घणाघात. परभणीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र रॅली. प्रभाग क्रमांक 6 मधील ठाकरे गटातील 4 उमेदवारांसाठी खासदारांची भव्य रॅली. दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावर येणार आहे. जालन्यातील प्रचार सभेदरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पुण्यातील एनसीपी उमेदवार तुरुंगाबाहेर येतात. समर्थकांकडून जल्लोष. फारुख इनामदारांकडून कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन. भाजपचा आरोप. कोर्टाकडून फारुख इनामदारांना प्रचारासाठी म्हणून 2 दिवसांची मुदत. तुषार आपटेचा कुळगाव. बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर कारवाई. बदलापूर अत्याचार प्रकरणात आपटेसह आरोपी. भाजपनं विकृताला स्वीकृत केलं. तुषार आपटेवरून उद्धव ठाकरेंची टीका. तर अक्षय शिंदे जिवंत असता तर कदाचित तुषार आपटे तुरुंगात गेला असता. ठाकरेंचं वक्तव्य. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय. लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का? तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांचा सवाल. तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं. याला कोणीही मान्यता देणार नाही. गांभीर्यानं घ्यायला हवं. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. भाजपला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटावी. बदलापूरमधील तुषार आपटे प्रकरणी रोहित पवारांचं ट्विट. निष्पक्षपणे कारवाई होईल. चिंता करण्याची गरज नाही. तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक केल्याप्रकरणी बावनकुळेंचं वक्तव्य. तर ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. तुषार आपटेच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून फटाके फोडत आनंद व्यक्त. तुषार आपटेंनी राजीनामा दिला नाही तर जनआक्रोश आंदोलन करण्याचा मनसेनं दिला होता इशारा. लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते. सावत्र भावांना लाडक्या बहिणी 15 तारखेला उत्तर देतील. चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. भाजपनं एमआयएम विरोधात लावलेली आग लवकरच विझेल. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया. अजित पवार स्वतःच्या काकांचे झाले नाही, दुसऱ्याचे काय होणार? ओवैसींचा भाजप आणि आरएसएससह अजित पवारांवर निशाणा. परळीतील राष्ट्रवादी एमआयएम युती तात्काळ थांबवा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे आदेश. ओवैसींची अजित पवारांवरील टीका. वैफल्यग्रस्ततेतून तटकरेंची प्रतिक्रिया. काँग्रेस फक्त खिसे भरण्यासाठी आहे. सत्तेतून त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वार्थासाठी एकत्र आलेत. शिवेंद्रराजे भोसले यांची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. यावेळी राशिद मामूंना स्टेजऐवजी उमेदवारांमध्ये बसवलं. राशिद मामूंच्या शिवसेना प्रवेशावरून वाद पाहायला मिळाला होता.